सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील सर्वधर्मीय सर्वपक्षीय नागरिक यांनी चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हैवानालाही लाजवेल अशा निर्दयी आणि क्रूर हत्येचा खटला अति जलद न्यायालयात चालवून त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्यावी, तसेच हत्येच्या मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय अगदी खास आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहेत आणि त्या धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला। म्हणजे तपास अधिकाऱ्यांवर तपास सुरू असताना पुरेपुरे दबाव टाकून सर्व काही मनासारखे करून घेतले आणि मग राजीनामा दिलाय। म्हणून गरज पडल्यास या प्रकरणाचा तपास हा पुन्हा योग्य दिशेने केला जावा। तपास कालावधी तपास अधिकाऱ्यांना कोणी फोन केले त्याचा सीडीआर रिपोर्ट काढून दबाव आणणाऱ्यांची नावे जाहीर करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी। मग तो कितीही मोठा राजकारणी नेता, मंत्री, संत्री, पक्षाध्यक्ष असो की कोणीही, तरी जनभावना लक्षात घेऊन कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा जनक्षोभ होऊन जनमनातील आगीचा भडका होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही अशी आशयाचे निवेदन चाळीसगाव तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाट, किसनराव जोरवेकर, दिलीप घोरपडे, घृणेश्वर पाटील, राखुंडे आदी उपस्थित होते। धनंजय मुंडेंचा माणूस होता आणि प्रत्येक वेळी तो त्यांच्या बरोबर असायचा। जर त्यांना असं वाटत होतं तर वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतरच त्यांनी त्या ठिकाणी निष्पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता, त्यांनी तो दिला नाही। आणि आजची परिस्थिती जरी वाल्मिक कराडला अटक झाली असली आणि धनंजय मुंडेंनी जरी राजीनामा दिलेला असला तरी त्या ठिकाणी अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत। चार्जशीट गेलं, पुरावे कसे नष्ट करायचे, साक्षीदार कसे फोडायचे आणि हा राजीनामा पूर्णपणे त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी, वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते आणि म्हणून या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या संतप्त जनतेच्या भावना लक्षात घेऊन आमची अशी मागणी आहे की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना देखील त्या ठिकाणी सहआरोपी करण्यात यावं अशी या ठिकाणी आमची मागणी आहे। जागर जनस्थान करिता सोजीलाल हडपे, चाळीसगाव, जळगाव।